चाकून बघावं लागतं, कारण त्यामुळे ते बोलताय ज्या गोष्टी हा युनिफॉर्म आल्यानंतर म्हणजे यातले काही तरुण मंडळी आमच्यासाठी येऊ शकतील परीक्षा पास झाल्यानंतर काही कोणत्याही मार्गाने, तर अशा वेळी हा युनिफॉर्म घातल्यानंतर आम्हाला काही कायद्यात बंधनं येतात, काही कोर्टाच्या काही डायरेक्शन्स असतात आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याबरोबर आचरण करून बोलणी करून काही मार्ग काढावे लागतात. तर सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि उद्याच्याला आपण शांततेत या ठिकाणी आंदोलन करायचं आहे आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत आपले जे नेते मंडळी आहेत त्यांची आम्ही भेट कशी होईल या पद्धतीने या प्रकारची आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी घेऊ. तर आपल्या सर्वांचं साहेबांनी माफी म्हणून शब्द प्रयोग केला तर माफी मागायची गरज नाही, माफी म्हणजे नाही. तुम्ही सणाचा मोठेपण आहे तुमचा, पण तुम्ही आमच्याबद्दल प्रयत्न करताय, तुम्हीच नाही तर तुमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा प्रयत्न करतायत हे नक्की आहे. या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासारखी पोलीस देवदुर्लभ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी म्हणता येईल अशी मुंबई सारखी पोलीस दुसरीकडे भेटू शकत नाही. एवढं सहृदयतेनं तुमच्याशी आमच्याशी नातं यांनी ठेवलेलं आहे. आपण आजच्या तारखेमध्ये गोविंदराव टोंपे, निलेश वसावे कोण कोण होते, काजल बुट्टे आणि गोविंदराव टोंपे यांनी माननीय मंत्री भरतशेठ गोगावले साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगितलंय की उद्याच्याला यावर नक्कीच काहीतरी मार्ग काढण्यासाठी मी प्रयत्न करेन. त्यांची कायम सपोर्टिव्ह भूमिका आहे आणि बाबा आता उद्या बाबा भरतशेठना इथं भेटायला सुद्धा आणतील. त्याच्यामुळं बाबांची आठवण पण केले. बाबा म्हणजे माय आले आता आपल्याला कुणी काही करणार नाही. माय म्हणजे दुधावरची साय. आता एवढी माईना आमची राहायची खायची व्यवस्था कुठतर करावं एवढीच माई. आता आपलं आंदोलन आजच्या तारखेमध्ये आपण इथे थांबवतो आणि उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातल्या हजारो प्रशिक्षणार्थ्यासह उद्या आपल्या आझाद मैदानामध्ये तिसऱ्या दिवशी आपण दाखल हो आणि शांततेचं आपण सर्वांनी प्रदर्शन केलं. पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि आपण आता आपापल्या निवासाला जावं अशा प्रकारचे